माघ शुक्ल चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री हा दिवस इतका दिव्य आहे, इतका पवित्र आहे. या दिवशी आपण शंकराच्या मंदिरात जाणार आहोत, जल अर्पण करणार आहोत, सर्व सेवा अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी असणार आहे सर्वांचा उपवास. तर या उपवासाला काय खावे व कोणती वस्तू आहे जी कोणता पदार्थ आहे ते खाल्लेला चालत नाही, तो खाऊ नये आणि आपण कोणते नियम पाळून हा उपवास केला तर तो उपवास पूर्ण होणार आहे ते पाहूया. आणि आपल्याला हा उपवास सोडायचा कधी आहे ते पण पाहूया. महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला 16 तारखेला सोडायचा आहे, सोमवारच्या दिवशी. आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य आपल्याला एक रुईचं पान घ्यायचं, ते स्वच्छ धुवून त्याच्यावरती दही आणि भाताचा नैवेद्य आपल्याला भगवान शंकरांना दाखवायचा आहे घरामध्येच. आणि त्यांना तिथे दाखवून नंतर तो आपल्याला प्रसाद म्हणून थोडा थोडा सर्वांच्या ताटात वाढायचा आहे आणि तो ग्रहण करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. मग नंतर तुम्ही काही व्हेजमधलं काही खाऊ शकता, भाजी चपाती, पण सुरुवातीला दही भाताचा नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे आणि मग उपवास सोडायचा आहे. हे झालं उपवास सोडायची गोष्ट. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवासाला काय खायचं आहे व कोणती वस्तू खायची नाही ते पाहूया. आता पूर्वी तर लोक निर्जळी उपवास करायचे, म्हणजे काही जल पण न म्हणजे पाणी न पिता उपवास करायचे, जलसुद्धा घेत नव्हते. पण आता ते शक्य नाही, कारण सर्वांचं जीवन हे धकाधकीचं झालेलं आहे. त्यामुळे निर्जळी उपवास हा करणे शक्य नाही. त्यामुळे आपण फळं खाऊन उपवास करू शकतो. मग आता बाजारात सर्व प्रकारचे फळं आलेत. आता उन्हाळा चालू झाल्यामुळे द्राक्षे, कलिंगड हे पण सर्व फळं आलेत. तर तुम्ही फळं खाऊन उपवास करू शकता. त्याचबरोबर दूध, फळं आणि ताक घेऊ शकता, अशा वस्तू घेऊ शकता. तर आपण या दिवशी कंदमुळे पण खाऊन उपवास करू शकतो. म्हणजे बटाटा, रताळे हे कंदमुळ्याचे प्रकार आहेत. तर कंदमुळ्यामध्ये बटाट्याची भाजी करून खाऊ शकतो आपण, किंवा रताळे उकडून ते दुधासोबतही खाऊ शकतो किंवा भाजीसोबतही खाऊ शकतो, उपवासाची भाजी बनवून. त्याचबरोबर खजूर खाऊ शकता किंवा खजूर ड्रायफ्रूट मिक्स असं लाडू बनवून ते पण खाऊ शकता, किंवा गूळ शेंगदाणे मिक्स लाडू बनवून खाऊ शकता, ज्याला आपण शेंगदाण्याचा लाडू म्हणतो, हेही खाऊ शकता. राजगिऱ्याची चिक्की किंवा राजगिऱ्याचा लाडू असे पदार्थ खाऊनसुद्धा तुम्ही उपवास करू शकता. आता ज्यांना खायची इच्छा असेल ते साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात, पण ती कशी पचायला जड आहे आणि खाऊ नये, तिच्यावरती जास्त प्रक्रिया केलेली राहते, त्यामुळे ती तेवढी पवित्र नाही राहत खिचडी उपवासाला. एवढा दिवसभर पवित्र उपवास आपण करणार आहोत. तर पण ज्यांना खायची सवय आणि ज्यांची अशी थोडंसं खाऊन भूक नाही भागणार, तर त्यांनी खाऊ शकता खिचडी. ती थोडीशी पचायला जड आहे. आणि उपवास या गोष्टीचा अर्थ काय की थोडंसं हलकं अन्न खाणे. महिन्यातून एक तरी उपवास करावा असं म्हणायचे पहिले लोक, कारण की त्याच्यामुळे काय राहतं की पोट आपलं थोडंसं हलकं राहतं त्या दिवशी, आणि पचनशक्ती थोडीशी स्ट्रॉंग होण्यासाठी पण एक दिवस पोटाला विश्रांती देणे महत्त्वाचं असतं. त्यामुळे तरी महिन्यातून एक तरी उपवास करावा असे जुने लोक सांगायचे. पण जर कोणाला खिचडी खायची इच्छा असेल, खिचडी खाऊनच उपवास करावे वाटत असेल किंवा खावीशीच वाटत असेल तर खाऊ शकतात, तसं काही नाही. पण ज्यांना शक्य होतं खिचडी न खाता, त्यांनी खिचडी न खाता केला तरी चालेल. पण या दिवशी भगर खाल्ली जात नाही. महाशिवरात्रीला भगर नाही चालत, कारण भगर ही भाताचा प्रकार मानला जातो, त्यामुळे महाशिवरात्रीला ते चालत नाही. तसा महाशिवरात्रीचा उपवास सुटल्यात जमा होतो, त्यामुळे भगर मात्र खाऊ नये. आणि ज्यांनी उपवास नाही केले, आता कोणी वयस्कर असतील किंवा कोणी आजारी पेशंट असतील किंवा कोणाला औषधं चालू असतील, त्यांना जर जेवणच लागत असेल औषधांमुळे, तर त्यांनी फक्त रेग्युलर जेवण आहे ते करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण त्या दिवशी वर्ज्य करायचं आहे, कारण कांदा लसूण पण या दिवशी खाऊ नये. बाकी असे बरेच पदार्थ आहेत की तुम्ही उपवासाला खाऊ शकता. मध्ये मध्येच भूक लागली तर तुम्ही ताक घेऊ शकता. ताक हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, त्यामुळे जर तुम्हाला मध्ये मध्ये जर भूक लागल्याने वाटलं तर 1-2 वेळेस मध्ये मध्ये ताक घेऊ शकता. ताक हे आपली पचनशक्ती चांगले करण्याचं काम करतं. बाकी जास्त काही भगर एक चालत नाही. आणि कांदा लसूण ज्यांचे उपवास नाही, त्यांनी कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे या दिवशी. आणि पहा, साध्या सोप्या प्रकारे आपण देवाची सेवा करायची आहे. मनात भक्ती महत्त्वाची असते. देव असं कधीही म्हणत नाही की तू उपाशीच राहून माझी सेवा कर. देवाला काय मिळणार आहे की भक्ताला उपाशी ठेवून सेवा करून घेण्यात, किंवा त्याचा उपवास आहे म्हणून दिवसभर आत्मा मारून उपवास करायचा, असं नाही. खाऊन पिऊन उपवास करायचा, पण लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे. कोणतीही गोष्ट की आता उपवास आहे म्हणून दिवसभर खातच राहणे हे पण बरोबर नाही.
ती म्हण होती ना, एकादशी आणि दुप्पट खाशी, असा प्रकार करायचा नाही आहे आपल्याला. सात्विक खायचं आहे आणि पोटाला थोडंसं हलकं राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून हलकं खायचं आहे आणि थोड्या प्रमाणात खायचं आहे. आणि त्याबरोबर आपल्याला भगवान शंकराची सेवा पण करायची आहे. आणि आपल्याला मन मारून पण उपवास नाही करायचा आहे, मन प्रसन्न ठेवून उपवास करायचा आहे. कारण आपलं जेव्हा मन तृप्त असेल, प्रसन्न असेल, तेव्हाच आपण देवाची सेवा करू शकतो आणि शांती समाधानाने सेवा करू शकतो. तर ज्यांचे महाशिवरात्रीचे उपवास असणार आहेत त्यांनी हे 2 ते 3 नियम आहेत साधे सिंपल, तेवढे नियम पाळून उपवास करा. आणि काय खावं आणि काय नाही खावं एवढं थोडंसं सात्विक खा त्या दिवसाला. धन्यवाद.